नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेचा खतरनाक प्रोमो आता समोर आलाय. त्या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं, आता इकडे आपला जो अर्जुन आहे तो शुद्धीवर आलेला आहे बरं का. सगळ्यांसाठी खुश खबर आहे की अर्जुनला काही एक झालेलं नाहीये. आता इकडे अर्जुनच्या वतीने आपली सायली पुरावे गोळा करणार आहे बरं का. आता जी सायली आहे ती अर्जुनशी फोनवर बोलतच असते. तिने कानात ब्लूटूथ लावलेले असतात आणि आता ती पुरावे गोळा करायला गेलेली असते. एक एक पुरावा ती एकटी एवढं पोट घेऊन पुरावे गोळा करते बरं का. आणि मग आता तिला थकवा तर जाणवत असतो, पण ती हार मानत नाही. कारण आता थीमच ती आहे की आता रडायचं नाही, लढायचं. म्हणून आता सायली कुठे फोनवर फोटो काढते, कुठे काय करते, असं करत करत आता सायली जी आहे ती पुरावे शोधत असते, पुरावे गोळा करत असते. आणि तेवढ्यातच आता सायलीला जी फाईल भेटायला हवी होती ती फाईल भेटलेली असते. मग ती अर्जुनला म्हणते, अर्जुन मला फाईल भेटलेली आहे. मग अर्जुन म्हणतो, ओके ठीक आहे, मस्त. आणि तेवढ्यातच आता जी सायली आहे ती फाईल घेऊन जात असते. पण आता ती प्रेग्नेंट असल्या कारणाने आणि इतकी दगदग केल्यामुळे तिला आता थकायला झालेलं असतं. म्हणून आता ती एका ठिकाणी बसते आणि ती पाणी पिते आणि तिला सगळं काही आठवू लागतं की कसं कसं तिला नेलं होतं पोलिसांनी पकडून आणि कसं त्या प्रियाने तिला काय काय बोलली होती की तुला पुन्हा इकडेच यावं लागणार आहे, तुझी सुटका इथे होणारच नाही, तुझं बाळ इथेच या कोठडीमध्ये जन्माला येईल, असं तसं प्रिया जे काही बोललेली ते सायलीला सगळं काही फ्लॅशबॅक आठवत असतं. आणि नंतर तिला हेही आठवतं की तिच्या नवऱ्यावर कसा गुंडांनी हल्ला केला आणि ते दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर प्रियाने घडवून आणला. हे सगळं काही तिला आठवत असतं आणि तो फ्लॅशबॅक आठवून तिला अजून एकदा ऊर्जा भेटते लढाईसाठी. आणि मग आता सायली पुन्हा एकदा उभी राहिलेली असते आणि आता रडायचं नाही तर लढायचं असं तिचं ते चालू होतं. दुसऱ्या बाजूला आता सायली स्वतः कोर्टामध्ये हजर झालेली असते. आता इथे अर्जुन नसतो. पुरावे घेऊन सायली कोर्टामध्ये गेलेली असते आणि ती जज साहेबांना सांगते की जज साहेब माझी केस मी स्वतः लढणार आहे. आणि आता सायली जी आहे ती अर्जुनच्या वतीने स्वतःचीच केस स्वतः लढणार आहे. आणि इकडे बाकीचे सगळेजण सायलीकडे बघतच बसतात. आश्चर्याचा सगळ्यांना धक्का बसलेला असतो. तर तुम्हाला सुद्धा मालिकेत आलेला हा ट्विस्ट पाहायला आवडणार आहे का, ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच अपडेटसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.